नागपूर विधानभवनासमोरील पूनम टॉवर्स तोडलं जाणार आहे। अवैध बांधकाम असल्यानं आता त्यावर कारवाई केली जाते। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात स्पष्ट केलं। पूनम टॉवर्स मालकाची याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। त्यामुळे आता या टॉवर्सवर लवकरच हातोडा पडणार आहे। माझ्या मागे असलेलं हे पूनम टावर जे आहे ते विधान भवनासमोर असल्याने हे पाडण्याचे आदेश जे आहे ते आता न्यायालयाने दिलेले आहे। एकंदरीतच जवळपास 1991 मध्ये जे आहे ते ही बहुमजली इमारत या ठिकाणी उभारण्यात आलेली होती। मात्र ही कुठेतरी अवैध आहे म्हणून जे आहे ते मागील जवळपास 3 दशकापासून या प्रकरणी जे आहे ते न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। अखेर न्यायालयाने जे आहे ते हे पूनम टावर या ठिकाणी पाडण्याचे आदेश दिले आहे। अगदी विधान भवनाच्या लगतच हा टावर येतो, त्यामुळे सुरक्षेचा देखील प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। सोबतच हा जो बांधकाम करण्यात आलेला आहे तो अवैध पद्धतीने करण्यात आलेला असा दाखला जे आहे ते न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे हे पूनम टावर जे आहे ते पाडण्याचे आदेश आता न्यायालयाकडून मिळालेले आहेत। या टावरचे मालक जे आहे ते एन कुमार यांनी या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि काल त्यांनी कोर्टामध्ये जे आहे ते स्वतः या ठिकाणी युक्तिवाद देखील केला। मात्र न्यायालयाने जे आहे ते एकंदरीतच यामध्ये हे पूनम टावर येत्या 16 फेब्रुवारी पासून जे आहे ते पाडण्यास सुरुवात करावी, अन्यथा 17 तारखेला जे आहे ते स्वतः महानगरपालिकेने हे पाडण्याचं काम करावं अशा पद्धतीचे जे आहे ते आदेश आता न्यायालयाने दिलेले आहे। त्यामुळे जवळपास मागील 3 दशकापासून सुरू असलेली कायदेशीर लढाई त्यानंतर आता थेट कोर्टाचे आदेश जे आहे ते हे विधान भवनासमोर असलेल्या भव्य पूनम टावर्स पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। लोकशाही मराठी कर्तव्य ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।